आपण आहोत सध्या बुलढाणा या ठिकाणी. कालपासून या ठिकाणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे आणि आज त्यांचा दुसरा दिवस आहे. आपण त्यांच्याशी थेट या ठिकाणी संवाद साधणार आहोत. भाऊ, काय सांगाल? कालपासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे, कुठंच पोलीस यंत्रणा या ठिकाणी दिसत नाही आहे. नेमकं हे काय आंदोलनाचं आहे? नाही, असं आहे की जिल्हा प्रशासनावर आपल्या जिल्ह्यातल्या सत्ताधारी नेत्यांचा दबाव आहे. त्यात विशेषतः केंद्रीय मंत्री राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा या जिल्हा प्रशासनावर दबाव आहे. सत्तातल्या भाजपच्या नेत्यांचा सुद्धा दबाव आहे. या आंदोलनाची दखल घेऊन प्रचंड प्रेशर पोलीस प्रशासनावर आणि जिल्हा प्रशासनावर या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी बंदोबस्त लावला नाही. साधं कोणी निवेदन दिलं तरी त्याला मंडपाला बंदोबस्त लागतो. बंदोबस्त याच्यासाठी आवश्यक असतो की आता आमचे काही पॉलिटिकल पार्टीसोबत रायव्हल आहेत. उद्या सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या यांनी येऊन हल्ला केला, उद्या आमच्यातला एखादा आक्रमक झाला, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होतो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलीस बंदोबस्त असणं आवश्यक असतो. पण दुर्दैवानं स्थानिक ठाणेदार संग्राम पाटलांना वाटलं नसेल की इथं गरज नाही किंवा ते कुणाच्या प्रेशरमध्ये आहेत हे तपासलं पाहिजे. आणि ते कुणाच्या प्रेशरमध्ये हे न सांगण्याचे बुलढाणा जिल्ह्याला माहिती आहे कोणाच्या कोण प्रेशरमध्ये आहे. आणि प्रशासनाकडून कोणी चर्चेला सुद्धा अजूनपर्यंत आलं नाही. मेडिकलची कोणती थीम यांची तपासायला अजून आली नाही. म्हणजे चळवळी संपवायच्या, माणसं संपवायची, बोलणारी माणसं संपून टाकायची असं यांचं धोरण आहे. पण मी रविकांत तुपकर आहे, मी शेतकऱ्याचा बच्चा आहे. मला लढायचं कसं चांगलं माहीत आहे. नागराचा फाळ किती आत घालायचा आणि वखर किती दाबायचं आणि ती पण कशी आणायची मला चांगलं कळतं. सरी काढायचं मला चांगलं कळतं. आमच्या नादाला लागू नये. सरकारनं जर का आमची गंमत करायचा प्रयत्न केला किंवा आंदोलन बेदखल करायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल. सरकारला हे सोप्यात जाणार नाही. असंच आंदोलन रोहित पवार यांनी केलेलं आहे. त्यांना कुठेतरी आश्वासन देऊन ते आंदोलन स्थगित केलेलं आहे. असंच आपल्यासोबत काही घडू शकते का ठोस निर्णयावर आपण थांबाल? नाही, अजून सरकारनं चर्चाच केली नाही आपल्यासोबत तर काय सांगणार आहे पुढं? सरकारचं म्हणणंच आपल्यापर्यंत आलं नाही. काय तर सरकारचं म्हणणं आल्यावर विचार करू. रोहितदादांना त्यांनी काय आश्वासन दिलं त्याच्या बाबतीत मला काही कल्पना नाही, कारण रोहितदादांशी माझं बोलणं झालं नाही. पण त्यांना बैठकीचं आश्वासन दिल्याचं मला माध्यमातून काल कळालं. तर ठीक आहे, म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आंदोलन केलं त्याचं स्वागतच आहे, कारण त्या निमित्ताने प्रश्न ऐरणीवर आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे अशी आमची भावना आहे. मला असं वाटतं राजकारणापेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. बिनाशर्त विनाअट कर्जमुक्ती करणं आणि हक्काचा पीक विमा देणं आणि त्याच्या बरोबरीनं DAPचं खत असेल किंवा इतर शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि सरकार इंग्रजापेक्षा सुद्धा भयानक वागतं आहे. इंग्रज सुद्धा एवढा अत्याचार करत नव्हते. आता मला सांगा, म्हणजे इथं हजारोच्या संख्येनं शेतकरी येत आहेत आणि तुम्ही साधा पोलीस कर्मचारी ठेवू शकत नाही. तुम्ही मेडिकल तपासणी करायला डॉक्टर पाठवू शकत नाही. म्हणजे तुमच्यापेक्षा इंग्रजच पुरले ना. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार राहील. आपल्यासोबत सत्ताधारी पक्षाचे कोणी मंत्री किंवा आमदार यांचा काही संपर्क झाला किंवा मुख्यमंत्र्यांना यांना आपण काय सांगाल? मला कुणीही संपर्क केलेला नाही. मला संपर्क केलाच पाहिजे असा मी मान सन्मानाचा भुकेला नाही. पण जी कर्जमाफी केली त्याच्यातले जाचक अटी आणि निकष त्यांनी बदलले, त्याचा GR काढला तरी आमचं समाधान होईल. काही अडचण नाही ना आम्हाला त्या गोष्टीची. आणि पीक विमा द्यायलासाठी कंपन्यांना बाध्य केलं पाहिजे. 2 प्रमुख मागण्या आणि इतर काही मागण्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडे आपली काय मागणी आहे? हीच मागणीनं महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. जाचक निकष आणि अटींमुळे 10-15% शेतकरी सुद्धा त्यामध्ये बसणार नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही काय भीक मागे आहोत का? आमच्यावर कर्ज यांच्यामुळे झालेलं आहे. त्यांनी चुकीचे धोरण राबवल्यामुळे आम्हाला कर्जमुक्त करण्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे, तमाम शेतकऱ्यांची इच्छा आहे. आणि आज राज्यभर लोक आंदोलन करतात, रस्त्यावर उतरलेले आहेत. आज राज्यभर जे शेतकरी आहे ते रस्त्यावर उतरणार आहे आणि आंदोलनाची भूमिका ठाम आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत मागं हटणार नाही. जीव गेला तरी बेहतर अशा प्रकारची रोखठोक भूमिका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतलेली आहे. LS मराठीसाठी गणेश सवडकर, बुलढाणा.